नमस्कार. मी विजय जाधव. मी अध्यक्ष आहे जय भैरवनाथ सामाजिक सेवाभावी संस्थेचा. ही संस्था प्रामुख्याने भिक्षकरी भटक्या समाजातील, भटक्या विमुक्त भिक्षकरी भटक्या समाजातील नाथपंथी डवरी गोसावी, भराडी, जोशी किंवा इतर सगळ्या तत्सम जातींसाठी ही संस्था प्रामुख्याने काम करते. खरं तर आज ही पत्रकार परिषद या ठिकाणी जी आयोजित केली होती, याचं मुख्य कारण असं होतं की आमच्या भटक्या विमुक्त जाती जमातीच्या भिक्षकरी भटक्या समाजातली भराडी, डवरी गोसावी, कोलाटी या सर्व समाजाची एक दफनभूमी आहे सासवड या ठिकाणी. सासवड या ठिकाणी जे मशानभूमी आहे त्यालाच लगत ही दफनभूमी आहे. या दफनभूमीमध्ये गेल्या शेकडो वर्षापासून आमच्या या सगळ्या समाजातील मंडळींना दफन केलेलं आहे. त्या ठिकाणी ते दफन केलं असताना आत्ता मध्यंतरी या 1 महिन्याच्या काळामध्ये आमच्या निदर्शनात असं आलं की त्या ठिकाणी आमच्या अचानक रातोरात तिथली दफनभूमी हटवलेली आहे आणि दफनभूमीमधील तिथले मानवी अवशेष, मानवी सांगडे किंवा ती संपूर्ण समाधी ही त्या ठिकाणी नष्ट केलेली आहे आणि त्याची बेकायदेशीररित्या तिथल्या संबंधित जे कोणी विकासक आहेत त्यांनी त्याची विल्हेवाट लावलेली आहेत. ते कितीतरी मानवी सांगडे किंवा कितीतरी बाकीचे सगळे अवशेष हे बेकायदेशीरपणे गाड्यांमध्ये भरून कुठंतरी ते त्यांनी नेऊन फेकलेलं आहे. या संदर्भात आम्ही तिथले स्थानिक प्रशासन, सासवड नगर परिषद असेल किंवा तिथली पोलीस यंत्रणा असेल किंवा तिथले तहसीलदार असतील यांच्याकडे वेळोवेळी या संदर्भात पाठपुरावा करत होतो, परंतु यामध्ये कुठल्याही प्रकारचं समाधानकारक उत्तर मिळणं नाही. म्हणून आम्ही आदरणीय जिल्हा अधिकारी महोदय यांच्याकडे या संदर्भामध्ये ही तक्रार आमचं सगळं शिष्टमंडळ घेऊन या ठिकाणी आम्ही गेलेलो आहे आणि त्या ठिकाणी आम्ही आमची तक्रार यामध्ये मांडलेली आहे. तर यामध्ये जिल्हाधिकारी यांनी तत्काळ चौकशीचे आदेश दिलेले आहेत आणि संबंधितांवर कारवाई योग्य ती होईल या संदर्भात सुद्धा आम्हाला आश्वस्त केलेलं आहे. परंतु त्यांचे आदेश प्राप्त झाल्यानंतर सुद्धा किंवा त्यांनी सूचना केल्यानंतर सुद्धा मला त्या ठिकाणी बोलून घेतलं, स्थळपाणी केली, मशानभूमीची स्थळपाणी केली आणि उलटी सुलटी उत्तरं सगळी विचारून तो परत विषय जसा आहे तसा दाबण्याचे प्रयत्न केले. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची धमकी, वेगवेगळ्या प्रकारचे राजकीय दबाव हे आणण्याचे काही प्रयत्न माझ्यावर झालेले आहेत आणि या ठिकाणी ते मशानभूमीचा विषय आपण हातळू नका, नाहीतर आपले ते जीवाशी जाईल, तो विषय अत्यंत गंभीर आहे, अशा प्रकारे आम्हाला त्यामध्ये काय सर सांगितलेलं आहे. यासाठी आज आमचे सगळी भिक्षकरी भटक्या समाजातील सगळी मंडळी एकत्रित येऊन हा महाराष्ट्रभर आवाज सगळा उठवून जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी तीव्र आंदोलन, निषेध, आरोप मोर्चा काढणार आहे. 21 वर्षापासून या भिक्षकरी भटक्या समाजाच्या चळवळीमध्ये मी काम करत आहे. हे आमदार दौलतराव भोसले यांचे नातू आहेत, संजय भोसले. हे सुद्धा गेले अनेक वर्षापासून या चळवळीमध्ये काम करतात. शेजारी संग्राम जाधव म्हणून आहेत, हे या चळवळीमध्ये काम करतात. इथं पलीकडं अजित पवार म्हणून आहेत, ते बेलदार समाजाचे आहेत, ते सुद्धा या चळवळीत काम करतात. शेजारी आमचे सागर नितीन जगताप म्हणून आहेत, हे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत सासवड परिसरातले. प्रामुख्याने आज आपल्या समोर येण्याचं कारण असं की सासवड या ठिकाणी भिक्षकरी भटक्या समाजाची म्हणजे भटक्या व विमुक्त जाती जमातीमध्ये भिक्षकरी भटक्या समाजाची प्रामुख्याने नाथपंथी डवरी गोसावी, भराडी, त्याचबरोबर कोलाटी वेगवेगळ्या भिक्षकरी भटक्या समाजाची तिथं मशानभूमी, दफनभूमी आहे. ती दफनभूमी सासवडच्या लगत सासवडची जी स्मशानभूमी त्यालाच ती चिटकून त्या ठिकाणी ती दफनभूमी आहे. गेल्या 100 वर्षापासून त्या परिसरामध्ये किंवा त्या ठिकाणी या सगळ्या भिक्षकरी भटक्या समाजाच्या संदर्भातल्या जी काही विधिपूर्वक पद्धतीने त्या ठिकाणी या भिक्षकरी भटक्या समाजातल्या प्रत्येक त्या व्यक्तीला मृत्यू पश्चात त्या ठिकाणी दफन केलं जातं. खरं तर ही दफन करत असताना आता मागील 1 महिन्यामध्ये आम्ही त्या परिसरातून जात असताना आमच्या निदर्शनात असं आलं की सासवड मशानभूमीच्या शेजारी एक आम्हाला कंस्ट्रक्शन म्हणजे एक इमारत उभा राहिलेली दिसली. त्या इमारतीची आम्ही पाहणी करत असताना आतमध्ये त्या ठिकाणी गेलो, तर त्या ठिकाणी गेल्यानंतर आम्हाला अचानक आमच्या निदर्शनात आलं की त्या ठिकाणी मोठे मोठे खड्डे सगळे खणले होते आणि बरेचसे सगळी तिथली तोडफोड केली होती. आणि मग आम्ही तिथं जाऊन संबंधितांना त्या संदर्भातला जाब विचारला की बाबा हे काय प्रकार चालू, तर त्यांनी सांगितलं की हे या ठिकाणी कनिष्का म्हणून कुणीतरी ते कनिष्का म्हणून कुणीतरी ते बिल्डर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून इथं ते काम वगैरे काय ते चालू आहे आणि त्या कामाच्या निमित्ताने हे सगळं आम्ही हे इथनं काढलेलं. त्यामध्ये प्रामुख्याने जवळजवळ 100 वर्षापासून भिक्षकरी भटक्या वर्गातल्या नाथपंथी डवरी गोसावी, त्यानंतर भराडी, कोलाटी अशा वेगवेगळ्या जाती धर्माच्या बऱ्याचशाच मंडळींची तिथं दफनभूमी आहे. तिथे शेकडो लोकांना दफन केलेले
आणि यामध्ये त्यांनी त्या संदर्भामध्ये तिथली ती दफनभूमी बेकायदेशीरपणे अचानक सगळी हटवलेली या समाजाच्या निदर्शनात आली. त्यानंतर आम्ही तत्काळ तिथले मुख्य अधिकारी जे आहेत त्यांच्याकडे आम्ही दिनांक 7/3/2023 ला आम्ही प्रत्यक्षात त्यांची भेट घेतली मुख्य अधिकारी सासवड यांच्याकडं आणि त्यांना या संबंधित या सगळ्या परिस्थितीच्या संदर्भामध्ये माहिती दिली की हा काय प्रकार आहे सगळा आणि या ठिकाणची आमची दफनभूमी कुठे गेली. त्यानंतर मुख्य अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये चौकशी करून आपल्याला सांगतो असं आम्हाला सांगितलं आणि आम्हाला तसंच ते पेंडिंगला ठेवलं. त्यानंतर आम्ही संबंधित सासवड पोलीस स्टेशनकडे सुद्धा गेलो. त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला सुद्धा आम्ही जाऊन त्याच दिवशी 7/2024 रोजी सुद्धा आमच्या संस्थेचं पत्र दिलं. त्यानंतर सुद्धा आम्हाला कुठला प्रतिसाद मिळाला नाही. आम्ही वारंवार तिथल्या सगळ्या मंडळींच्या संपर्कात आमच्या समाजाच्या आहोत आणि तिथं आम्ही जेव्हा परिस्थिती कळली की ही सगळं कंस्ट्रक्शन त्या ठिकाणी होत असताना त्यामध्ये कुठल्याही समाजाच्या कुठल्याही बांधवाला विश्वासात घेतलं नाही आणि बेकायदेशीरपणे रातोरात तिथल्या ज्या असणाऱ्या भिक्षकरी भटक्या समाजाच्या म्हणजे भराडी नाथपंथी डवरी गोसावी या समाजाच्या त्या दफनभूमी त्या ठिकाणी हटवलेल्या आहेत. यानंतर आम्ही तत्काळ कलेक्टर महोदय जे जिल्हाधिकारी पुणे आहेत यांच्याकडे आम्ही धाव घेतली आणि त्यांना आम्ही या संदर्भामध्ये मुख्य अधिकारी सासवड यांच्याकडे केलेल्या तक्रारीची माहिती सविस्तरपणे दिली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 12/2024 रोजी आदरणीय कलेक्टर महोदय साहेबांनी त्या दिवशी त्या चौकशीचे आदेश देण्याच्या संदर्भात सूचना केली. संबंधित तिथले तहसीलदार असतील किंवा मुख्य अधिकारी असतील या सर्व यंत्रणेला चौकशीची माहिती दिली. दुसऱ्या दिवशीच मला तत्काळ मुख्य अधिकारी आणि संबंधित यंत्रणेने त्या ठिकाणी बोलून घेतलं आणि स्थळ पाणी केले. स्थळ पाणी करून सांगितलं की हे जे हरवलंय आता या ठिकाणी या इमारती सगळ्या उभा झालेल्या त्यामुळे आता हे कायदेशीर विषय आम्ही कायदेशीर सगळा अभ्यास करून आपल्याला यामध्ये सांगतो. आम्ही आता तरी यामध्ये काय करू शकणार नाही अशी उडवाउडीची सगळी उत्तरं यामध्ये दिली आणि त्या ठिकाणी ह्या समाधी हलवत असताना सासवड नगर परिषदेच्या या भागातून कुठल्याही प्रकारे त्या तिथनं त्यांचे मानवी सांगडे म्हणजे ज्या समाधी आमच्या समाजाच्या आमच्या बांधवांच्या होत्या त्या ठिकाणी ते मानवी सांगडे कुठलेही म्हणजे कुठली संस्कृती किंवा कुठल्याही विधिपूर्वक प्रक्रिया न राबवता ते बेकायदेशीर तिथनं हटवले आणि हटून त्या ठिकाणावरनं ते सांगडे रातोरात गायब केले. त्याच्या संदर्भामध्ये कुठली व्हिडिओग्राफी झाली नाही. दुसऱ्या ठिकाणी ज्या ठिकाणी तिथे कुठे नेले त्या ठिकाणी सुद्धा त्याची व्हिडिओग्राफी त्यांनी केली नाही आणि अतिशय सगळं विचित्र हा सगळा प्रकार समाजाच्या दृष्टीने सगळा झालेला आहे. भटक्या समाजावर प्रामुख्याने त्यांची घरं शेत जमीन हे तर बळकवणं चालूच होतं पण आता अक्षरशः त्यांच्या मशानभूमी सुद्धा बळकवण्याची मोठी प्रक्रिया चालू आहे. यामुळं ह्या सगळ्या घटनेचा महाराष्ट्रातून भिक्षकरी भटक्या समाजाचा प्रामुख्याने यामध्ये संताप सगळा नाही झालेला आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या स्तरातून या सगळ्या या झालेल्या कृत्याबाबत निषेध या ठिकाणी केला गेलेला आहे. का तर भिक्षकरी भटक्या समाजामध्ये भटक्या युवकांचं अस्तित्व यामुळे आता धोक्यात आलेलं आहे. जर हे मशानभूमी जर आमचे गायब करत असतील तर उद्या आता या महाराष्ट्रात या भारतात आम्हाला राहणं सुद्धा सुरक्षित आहे का नाही असा प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे.